ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार। पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 जणांचा समावेश असेल। संजय राऊत यांची माहिती। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी 28 मार्चला जाहीर होण्याची शक्यता। 5 जागा लढवण्यावरती ठाम असल्याची माहिती। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरणार। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे राहतील उपस्थित। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे निर्णय। आज बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटणार। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार देण्याची बच्चू कडूंची घोषणा। कडूंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडूंना भेटीसाठी निमंत्रण। लोकसभा निवडणुकीबाबत आज प्रकाश आंबेडकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता। तिसरी आघाडी स्थापन करणार का याकडे लक्ष। महाराष्ट्रभर बसतायत उन्हाच्या झळा। अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तर अमरावती, वर्धा, मालेगाव आणि सोलापूरमध्ये पारा 40 पार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। 7 धरणांमध्ये केवळ 32% पाणीसाठा। मुंबईच्या माहीम समुद्रकिनारी 5 तरुण बुडाले। दोघांचा मृत्यू। एकाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज आपचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेराव घालणार। तर भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप सुद्धा करणार निदर्शनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।